सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ओएसिस बायोलॉजी. प्रीवियस लेक्चर मध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स या चॅप्टर मधला टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन हा पॉइंट कव्हर केलेला आहे. तर आज आपल्याला त्याच चॅप्टर मधला नेक्स्ट पॉइंट स्टडी करायचा आहे, टाइप्स ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन. इथून आपण स्टार्ट करते. जर तुम्ही कालचं सेशन अटेंड केलेलं नसेल तर तुम्ही ते सेशन परत करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर चला आपण आपल्या चॅप्टरच्या या नेक्स्ट पॉइंट कडे जाऊयात, टाइप्स ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन. काल आपण जशी स्टडी केलेली आहे त्यामध्ये आपण सांगितलंय की एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे जे टाइप्स आहेत त्या टाइप्स मध्ये आपण सांगितलेलं आहे की एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे पॅरेंट आहे तो सिंगल पॅरेंट असतो. त्यानंतर त्यामध्ये कोणतेच गॅमेट फॉर्मेशन होत नाही. जे पॅरेंट्स आहेत ते जेनेटिकली सिमिलर असतात. इथे आपल्याला या पॉइंटला महत्व द्यावं लागेल, कारण जेनेटिकली म्हणजे जेनेटिक कंपोजिशन पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग एकदम सिमिलर असतं, ऍक्युरेट सिमिलरिटी शो करतं. त्यामुळे त्याच एसेक्शुअली रिप्रोड्युस्ड ऑफस्प्रिंग्सला आपण क्लोन्स पण म्हणतो. त्यांना आपण क्लोन्स पण म्हणतो. ठीक आहे. तर हे पॉइंट्स आपण कालच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला टाइप्स ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन पासून स्टार्ट करायचंय. तर ही आपली नेक्स्ट स्लाइड असेल. यामध्ये सगळ्यात पहिला एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाइप कोणता आहे ते आपण बघूया. एसेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे पॅरेंट सिंगल असला पाहिजे, गॅमेट फॉर्मेशन नाही झालं पाहिजे, प्लस जे ऑफस्प्रिंग्स आहे ते जेनेटिकली सिमिलर आहे. चला बघूया पहिल्या एक्झाम्पल पासून. या टाइप ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे बायनरी फिशन. बायनरी फिशन कोणत्या ऑर्गॅनिझम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं? कोणामध्ये आपल्याला एसेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळतं? एक त्याचं एक्झाम्पल असेल बॅक्टेरिया. बॅक्टेरिया आता बघूया, तिथे इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल हे एक बॅक्टेरियल सेल आहे. यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला फक्त एकच इथे जेनेटिक मटेरियल जे दिसत आहे ते एकच आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बॅक्टेरियामध्ये न्यूक्लियस नसतो. मग त्याचा जेनेटिक मटेरियल जो आहे तो सायटोप्लाझम मध्ये फ्लोटिंग पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता इथं सर्कल मध्ये त्यांनी त्यांचं जेनेटिक मटेरियल दाखवलेलं आहे. पहिल्या सेलमध्ये एकच जेनेटिक मटेरियल दिसायला आणि तेच पुढच्या स्टेजमध्ये आपल्याला जेनेटिक मटेरियल डबल झालेलं दिसत. बघा, हे एक जेनेटिक मटेरियल असेल आणि हे एक जेनेटिक मटेरियल आहे. आता जेनेटिक मटेरियल त्यांनी डबल केला, सायटोप्लाझमिक कंटेंट डबल केला आणि हे सेल एनलार्ज होईल असेल. आता इथं जे फिशन होईल यापासून दोन सेल्स सेपरेट होतील. एका सेल मधला जेनेटिक मटेरियल इकडे जाईल आणि दुसऱ्या सेल मधला जेनेटिक मटेरियल इकडे येईल. असं करून एका बॅक्टेरियल सेल पासून दोन बॅक्टेरियल सेल्स आपल्याला मिळाले. आता इथे पॅरेंट्स किती आहेत बघा बरं. यांच्यामध्ये पॅरेंट्स किती भेटले आपल्याला? एकच आहे, बरोबर आहे ना. हाच आपला एक सिंगल पॅरेंट असेल ज्या पॅरेंट पासून दोन ऑफस्प्रिंग तयार झालेले आहेत. एक ऑफस्प्रिंग आणि दोन ऑफस्प्रिंग. एका बायनरी फिशन पासून दोन सेल्स आपल्याला मिळाले म्हणजे दोन ऑफस्प्रिंग्स मिळाले. म्हणजे पॅरेंट किती इन्व्हॉल्व्ह झाले याच्यामध्ये? फक्त सिंगल पॅरेंट म्हणजे एकच पॅरेंट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. मला सांगा, कुठे गॅमेट फॉर्मेशन दिसायला का आपल्याला? गॅमेट्स तयार केलेत, ते गॅमेट्स फ्यूज झालेत, अशी कोणती कन्सेप्ट दिसायली का? दिसत नाहीये. तर इथं नो गॅमेट फॉर्मेशन म्हणू शकतो आपण. आणि जे ऑफस्प्रिंग्स आहेत त्यांचं जेनेटिक कंपोजिशन जे दिसायले ते पॅरेंट सोबत एकदम ऍक्युरेट सिमिलर आहे. त्यामुळे आपण इथं असं पण म्हणू शकतो की सिमिलॅरिटी त्यांच्या. तर असा एक टाइप आहे बायनरी फिशनचा जे जेनेटिक सिमिलॅरिटी पण शो करतोय, सोबतच पॅरेंट सिंगल पॅरेंट पासून तयार होतोय आणि देर इज नो गॅमेट फॉर्मेशन. हे एक टाइप आहे बायनरी फिशन. एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा एक टाइप आहे. तर चला आपल्या नेक्स्ट टाइप कडे जाऊया. नेक्स्ट टाइप आहे फ्रॅगमेंटेशन. आता नावातच आहे फ्रॅगमेंटेशन म्हणजे फ्रॅगमेंट्स तयार करणारी प्रोसेस. फ्रॅगमेंट्स तयार जे झालेले आहेत म्हणजे पॅरेंटल बॉडी आहे त्याचे फ्रॅगमेंट्स पडतात. छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्स मध्ये ते पॅरेंटल बॉडी डिवाइड होते आणि प्रत्येक फ्रॅगमेंट पासून नवीन ऑफस्प्रिंग तयार होतो. बघा ना काय ग्रेटनेस आहे या नेचरची. नेचरमध्ये असे पण ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांचे पॅरेंट्स छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड होतात आणि त्यांच्या प्रत्येक तुकड्यांपासून प्रत्येक फ्रॅगमेंट पासून एक नवीन ऑफस्प्रिंग तयार होईल. चला डायग्रामॅटिक व्हिज्युअलायझेशन करूयात आपण. याचं एक्झाम्पल आपण बघतो स्पायरोगायरा. ठीक आहे. स्पायरोगायरा, आता इथे एक ऑर्गॅनिझम आहे. हा ऑर्गॅनिझम असा सेंटर मधून डिवाइड होतोय आणि ह्याचा हा एक दुसरा फ्रॅगमेंट असेल. आता हा वरचा जो फ्रॅगमेंट पडलेला आहे तो पुढे जाऊन त्याच्यामध्ये हा उरलेला जो रिजन आहे तो कव्हर होईल, हा सिंथेसाइज होईल आणि एक नवीनच
ऑफस्प्रिंग याच्यापासून तयार होईल. एक छोट्या फ्रॅगमेंट पासून नवीन ऑफस्प्रिंग तयार झाला. ही नवीन सिंथेसाइज झालेला फ्रॅगमेंट आपण रेड कलरने दाखवलेला आहे. आणि वरचा जो होता तो पॅरेंटल बॉडी पासून तुटलेला डिटॅच झालेला पार्ट आहे. आणि या खालच्या रिजन मध्ये बघा, हा खालचा रिजन जो फ्रॅगमेंट पडलेला आहे त्याच्यापासून पुढे जाऊन इथे वरचा रिजन सिंथेसाइज व्हायला. ठीक आहे, हा जो वरचा रिजन सिंथेसाइज झालेला आहे तो त्या खालच्या छोट्या फ्रॅगमेंट पासून तयार झाले. आणि असं करून इथे वरची बॉडी सिंथेसाइज केली जाईल. म्हणजे बघा ना ग्रेटनेस, की पॅरेंटल बॉडी छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्स मध्ये कट होईल आणि त्याच्यापासून नवीन फ्रॅगमेंट तयार व्हायला, नवीन ऑर्गॅनिझम तयार व्हायला. हा सेल नवीन तयार झाला आणि हा असेल ऑफस्प्रिंग नंबर 2. असं करून यांच्यामध्ये नवीन ऑफस्प्रिंग तयार होतील. आता हा जो पहिला ऑफस्प्रिंग तयार झालेला आहे किंवा जे काही ऑफस्प्रिंग तयार झालेले आहेत ते सिंगल पॅरेंट पासून तयार झालेले आहेत. एक एसेक्शुअल रिप्रोडक्शनचं कॅरेक्टरच आहे की सिंगल पॅरेंट इनवर्ड. दुसरं कॅरेक्टर काय, गॅमेट फॉर्मेशन. आता मला सांगा या पॅरेंटने कोणतं गॅमेट फॉर्मेशन केलेलं आहे का? नाही. आणि जे काही ऑफस्प्रिंग तयार होतील ते जेनेटिकली एकदम ॲक्युरेट सिमिलॅरिटी शो करतील विथ देअर पॅरेंट्स. आता हा ऑफस्प्रिंग याच्या पॅरेंट सोबत एकदम जेनेटिकली सिमिलर शो करेल. का? कारण पॅरेंटच्या बॉडी पासूनच तयार झाला ना. पॅरेंटची बॉडी तुटली आणि जो तुटलेला पार्ट आहे तो नवीन सिंथेसाइज झाला. सिंथेसाइज कशापासून झाला? पॅरेंटल बॉडी पासून सिंथेसाइज झाला. म्हणून नवीन तयार होणारा जो ऑफस्प्रिंग आहे तो पॅरेंट सोबत एकदम जेनेटिकली सिमिलर असेल. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. यामध्ये आपण बडिंग बघतो. ठीक आहे, बडिंग एक प्रकारचं एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. आता बडिंग म्हणल्यानंतर त्याचं एक्झाम्पल येतं, आपलं फेमस एक्झाम्पल आहे हायड्रा. कधी कधी आपण प्लांट्स मध्ये पण बघतो, अशा एखाद्या स्टेम रिजन वरती एक छोटा फ्रॅगमेंट एक्स्ट्रा आउटग्रोथ आपल्याला पाहायला मिळते, ज्याला आपण काय म्हणतो, बड. आणि या बड मध्ये पण ॲबिलिटी असते नवीन प्लांट तयार करण्याची. आपण ऍक्च्युअली प्लांट रिप्रोडक्शन बघतोय ना, फ्लावरिंग प्लांट्स मधलं रिप्रोडक्शन. त्यामुळे एक एक्झाम्पल सांगितलं की बडिंग प्लांट्स मध्ये पण आपल्याला पाहायला मिळते. इट इज अ टाइप ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. तर ते आपण बघूयात पुढे. आता सध्या हायड्राचं एक एक्झाम्पल आहे. हा हायड्रा असेल. या हायड्रामध्ये हे बघा, इथे एक छोटा फ्रॅगमेंट एक्स्ट्रा आउटग्रोथ आपल्याला पाहायला मिळाली. ही आउटग्रोथ नंतर त्या पॅरेंटल बॉडी पासून एक्सटेंड होईल, म्हणजे थोडीशी आउटग्रोथ डेव्हलप होईल. आउटग्रोथ डेव्हलप छोटा सिमिलर ऑफस्प्रिंग तिथे तयार व्हायला चालू होईल. आणि आफ्टर सम स्पेसिफिक टाइम पिरियड these our extra outgrowth or that bud detach from the parental body and it produces the new offspring which is genetically similar to their parents. ते जे नवीन ऑफस्प्रिंग तयार झालेलं आहे ते त्याच्या पॅरेंट सोबत जेनेटिकली एकदम सिमिलर असेल. प्लस तो जो नवीन ऑफस्प्रिंग तयार झालेला आहे तो कोणत्याच गॅमेट फॉर्मेशन पासून तयार झालेला नाही, तो त्या पॅरेंटल बॉडी पासून डिटॅच होऊन तयार झालेला आहे. त्यामुळं हे एक प्रकारचं एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट टाइप बघूयात आपला एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा, स्पोर फॉर्मेशन. आणखी एक बॅक्टेरियाचं उदाहरण जे की एसेक्शुअली रिप्रोड्यूस करतात. त्यामध्ये एक्झाम्पल येईल परत बॅक्टेरिया. आता यामध्ये आपल्याला एक बॅक्टेरिया दिसायला आहे. या बॅक्टेरियामध्ये असे छोटे छोटे स्पोर्स तयार झालेले आहेत. आता जेव्हा आपण एखादा बॅक्टेरिया अनफेवरेबल कंडिशन मध्ये जातो त्यावेळेस तो असे काही स्पोर्स तयार करतो, जे स्पोर्स हार्श कंडिशन मध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी अडॉप्ट झालेले आहेत. स्पोर्स जे आहेत ते अनफेवरेबल कंडिशन मध्ये तयार होतात. अनफेवरेबल जेव्हा आपण कंडिशन हार्श येते, ज्या वेळेस बॅक्टेरिया सर्व्हाइव्ह करू शकत नाही, त्या कंडिशनला फेस करू शकत नाही, तेव्हा बॅक्टेरिया काय करतात, असे छोटे छोटे स्पोर्स तयार करून ठेवतात. जे स्पोर्स त्यांना त्या हार्श कंडिशन मध्ये त्या ऑर्गॅनिझम्सला प्रिझर्व करून ठेवतात. आणि जेव्हा कंडिशन फेवरेबल बनते, कंडिशन जेव्हा त्यावेळेस हे जे स्पोर्स आहेत ते जर्मिनेट होतील आणि ते पुढे जाऊन नवीन बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट होतील. म्हणजे स्पोर्स अगोदर प्रेझेंट होते. आता इथे तुम्हाला दाखवतो. अगोदर हे स्पोर्स तयार झाले. हे जे स्पोर्स तयार झाले होते ते कधी तयार झाले, जेव्हा अनफेवरेबल कंडिशन आली. मग आता या अनफेवरेबल कंडिशन मध्ये स्वतःला सर्व्हाइव्ह करायचंय. मग ते काय केले, फेवरेबल कंडिशन येईपर्यंत ते स्पोर्स तसेच राहिले. आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन आली तेव्हा हे स्पोर्स काय झाले, जर्मिनेट झाले. आणि जर्मिनेट झाल्यानंतर प्रत्येक स्पोर एक नवीन बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट झाला. बरोबर आहे, एक नवीन बॅक्टेरिया त्या स्पोरने तयार केला. आणि जो नवीन बॅक्टेरिया तयार झाला तो पण जेव्हा अनफेवरेबल कंडिशन मध्ये जाईल परत तो स्पोर्स तयार करेल आणि परत ते स्पोर अनफेवरेबल कंडिशन मध्ये स्वतःला सर्व्हाइव्ह ठेवेल. त्यानंतर ते फेवरेबल कंडिशन आल्यानंतर जर्मिनेट करेल. जर्मिनेट झाल्यानंतर परत आणखी बॅक्टेरिया तयार होतील. हार्श कंडिशन मध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी बॅक्टेरियाने अडॉप्ट केलेली एक एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा
टाईप आहे. ठीक आहे, तर हे होते बेसिक एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाईप. आता आपला मेजर एम काय आहे, तर आपल्याला प्लांट मधलं रिप्रोडक्शन बघायचं. प्लांट्स मध्ये पण एसेक्शुअल रिप्रोडक्शन घडतं का हे आपल्याला चेक करायचं. हो, घडतं. मग प्लांट्स मध्ये जे रिप्रोडक्शन घडते, जे एसेक्शुअल रिप्रोडक्शन घडतो, प्लांट्स मध्ये जे एसेक्शुअल रिप्रोडक्शन घडतं त्या रिप्रोडक्शनला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणतो. काय म्हणतो? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. आता हे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन काय आहे, तर प्लांट्स मध्ये दोन प्रकारचे पार्ट्स असतात. इथे एक ब्लँक पेज असेल तर मी तुम्हाला समजवतो. आता आपण बघूयात की प्लांट्स मध्ये दोन प्रकारचे पार्ट्स असतात. इथे आपण हेडिंग देऊयात पार्ट्स ऑफ प्लांट्स. त्यामध्ये दोन प्रकार येतात. एकाला म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह पार्ट्स येतील, तर एक येईल लीव्स, पुन्हा येतील स्टेम आणि ठीक आहे. व्हेजिटेटिव्ह पार्ट्स किती प्रकारचे आहेत? एक आहेत लीव्स, एक आहेत स्टेम आणि एक आहेत रूट्स. ठीक आहे, हे तीन प्रकारचे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये लीव्स, स्टेम आणि रूट्स. मग हे जे पार्ट्स आहेत, या पार्ट्स पासून जर रिप्रोडक्शन घडत असेल, जर रूट, स्टेम आणि लीव्स या तीन पार्ट्स पासून जर रिप्रोडक्शन घडत असेल, तर तशा टाईपच्या रिप्रोडक्शनला आपण काय म्हणायचं? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणायचं. ठीक आहे, आणि दुसरा जो पार्ट आहे आपण ते पण लगेच बघून घ्या. जे दुसरा जो पार्ट असेल त्याला आपण रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणतो. आता रिप्रोडक्टिव्ह, फ्लावर इज अ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आपण नेहमी म्हणतो की फ्लावर हा काय आहे? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. मग फ्लावर रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने प्लांट्स मध्ये दोन पार्ट्स आपण स्टडी केले. एक व्हेजिटेटिव्ह पार्ट ज्याच्यामध्ये रूट, स्टेम, लीव्स येतील. एक रिप्रोडक्टिव्ह पार्ट ज्याच्यामध्ये फ्लावर येईल. फ्लावर म्हणजे ज्याच्यापासून सेक्शुअल रिप्रोडक्शन घडतं, आणि बाकीचे जे पार्ट्स आहेत त्याच्यापासून एसेक्शुअल रिप्रोडक्शन घडू शकतं. त्या एसेक्शुअल रिप्रोडक्शनला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणतो. चला आपण बघूयात की किती प्रकारचे एसेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट्स मध्ये घडतात. ठीक आहे, आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची डेफिनेशन जर आपण बघितली, इट इज अ टाइप ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणलंय मी, ज्याच्यामध्ये नवीन प्लांट जे तयार व्हायले ते व्हेजिटेटिव्ह पार्ट्स पासून तयार होतं, ज्याला आपण रूट, स्टेम आणि लीव्स म्हणतो. ठीक आहे, ते सीड्स आणि स्पोर्स हे जे आहेत, जर एखाद्या प्लांट मध्ये सीड्स आणि स्पोर्स पासून जर नवीन प्लांट तयार होत असेल तर ते कशात येतं? सेक्शुअल टाईप मध्ये येतं. सेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन मध्ये येतं. बाकीच्या रूट, स्टेम आणि लीव्स या तीन पार्ट्स पासून जर तयार होत असेल, नवीन प्लांट तयार होत असेल, तर त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. चला या डायग्रामॅटिक व्ह्यू पासून बघूयात आपण. प्लांट आहे. आता या प्लांट मध्ये हे बघा, हे स्टेमच्या ह्या ब्रांचेस दिसायला. आता या स्टेमच्या ब्रांचेस मध्ये हे जे साईडची ब्रांच दिसायली, या साईडच्या ब्रांचला इथं कट केले बघा. हे नाईफ दिसायली, या नाईफ पासून त्यांनी कट केले आणि या छोट्या ब्रांचला एका दुसऱ्या पॉइंट मध्ये त्यांनी लावले. आता या पॉइंट मध्ये हे जे ब्रांच लावलेली आहे ती पुढे जाऊन नवीन प्लांट मध्ये कन्वर्ट व्हायली. इथे नवीन प्लांटची ग्रोथ झाली. असंच झालं, एखाद्या प्लांटच्या ब्रांचला तोडलं, त्याला पॉइंट मध्ये लावलं, सॉइल मध्ये टाकलं आणि त्याच्यापासून नवीन प्लांट तयार झाले. हे जादूच आहे म्हणायचं ना, की एखाद्या प्लांटच्या पार्ट पासून आपण नवीन प्लांट तयार करू शकतो. म्हणजे हे प्लांटला दिलेलं एक स्पेसिफिक वरदान आहे. प्लांट्स मध्ये दिलेली एक स्पेशल क्वालिटी आहे, ॲबिलिटी आहे. तर प्लांटच्या पार्ट पासून पण तयार होऊ शकतो. आता या मेथडचा वापर करून भरपूर सायंटिस्टने वेगवेगळ्या मेथड्स आयसोलेट केलेल्या आहेत, ज्या मेथड्स पासून आपण नवीन नवीन प्लांट्स तयार करू शकतो बाय टेकिंग द व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ द प्लांट. व्हेजिटेटिव्ह पार्ट्स घ्यायचे आणि त्यापासून नवीन प्लांट तयार करायचा. म्हणजे आपल्याला भरपूर सारे असे कल्चरल मेथड्स आपल्याकडे आयसोलेट झाले. त्यामध्ये मी काही एक्झाम्पल्स देतो. त्यामध्ये कटिंग म्हणजे एखाद्या प्लांटची ब्रांच घ्यायची आणि त्या ब्रांच पासून नवीन प्लांट तयार करायचा, ही कटिंग मेथड झाली. त्यानंतर टिश्यू कल्चर टेक्निक असेल, जे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स पासून नवीन प्लांट तयार करू शकतात. ठीक आहे, तर हे एसेक्शुअल रिप्रोडक्शनची इन्फॉर्मेशन झाली. ज्या एसेक्शुअल रिप्रोडक्शन पासून एखाद्या सिंगल पॅरेंट पासून जेनेटिकली सिमिलॅरिटी शो करणारे नवीन ऑफस्प्रिंग्स कसे तयार केले जातात.
हे टाइप्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शनची इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, तर आपण आता बघूयात की प्लांट्स मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पण घडतं का. तर घडतं, तर ते कशा पद्धतीचं असतं ते एकदा बघून घेऊया. ठीक आहे, चलो ते आपल्या नेक्स्ट स्लाइड कडे. आता इथं आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायचंय. अगोदर डेफिनेशन पासून आपण स्टार्ट करूयात की सेक्शुअल रिप्रोडक्शन नेमकं म्हणायचं कशाला. सेक्शुअल रिप्रोडक्शनचे कॅरेक्टर्स तर आपण स्टडी केलेत. सेक्शुअल रिप्रोडक्शन कशाला म्हणायचं, ज्यामध्ये 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्ड आहेत. एकाला आपण मेल पॅरेंट आणि एकाला आपण फिमेल पॅरेंट म्हणतो. ठीक आहे, 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्ड आहेत. त्यानंतर काय, गॅमेट फॉर्मेशन होतं. जर मेल पॅरेंट असेल तर मेल गॅमेट तयार करेल, फिमेल पॅरेंट असेल तर फिमेल गॅमेट तयार करेल. आणखीन त्याच्यापासून तयार होणारे जे ऑफस्प्रिंग्स आहेत ते जेनेटिकली सिमिलॅरिटी शो करत नाही, तर ते जेनेटिकली डिसिमिलर असतात. का, कारण ते रिकॉम्बिनेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. जेनेटिक रिकॉम्बिनेशन मुळे काय होतं, डायव्हर्सिटी तयार होते. एकाच स्पेसिस मधले जे नवीन ऑफस्प्रिंग्स तयार झाले ते जेनेटिकली डिसिमिलर असतात, ते आपण बघितलेलं आहे. तर आता सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या डेफिनेशन मध्ये काय दिले, इट इन्व्हॉल्व्स द प्रोडक्शन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स प्रायमरीली विदिन फ्लावर. आता आपण आताच बघितले ना रे, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणता आहे प्लांट्स मधला, फ्लावर. तर फ्लावर मध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार होतात. ओके, द मेल गॅमेट फॉर्म्ड कॉल्ड ॲज पोलन. आता पोलन ग्रेन आपल्याला स्टडी करावं लागेल. पोलन ग्रेन मध्ये मेल गॅमेट्स असतात आणि ते कुठे तयार होतं, अँथर. आणि फिमेल गॅमेट्स जे आहेत, ज्याला आपण एग सेल म्हणतो, ते कुठे तयार होतात, ओव्हरीच्या मध्ये. ठीक आहे, फॉर्मिंग झायगोट. मेल आणि फिमेल गॅमेट मध्ये फ्युजन झालं, झायगोट तयार होतो, आपल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. आणि जेव्हा झायगोट तयार झाला तो सीड मध्ये मॅच्युअर होतो. सीड मध्ये मॅच्युअर होतो. जर तुम्ही सीड कोणत्याही फ्रूट मध्ये वगैरे तुम्हाला सीड भेटत असेल तर तो सीड काय आहे, तर मेल आणि फिमेल गॅमेट जेव्हा फर्टिलाइज होतात त्यापासून झायगोट तयार होतो. झायगोट मॅच्युअर होतो इनटू द एम्ब्रिओ आणि तो एम्ब्रिओ म्हणजेच तो सीड आहे. त्या छोट्याशा सीड मध्ये एक झाड तयार करण्याची ॲबिलिटी आहे. मग त्यामध्ये नेमकं काय आहे, तर त्यामध्ये एम्ब्रिओ आहे. ठीक आहे, आपण नेहमी बघतो की एखादा मेल गॅमेट असेल तो फ्यूज होईल विथ द फिमेल गॅमेट. ठीक आहे, ह्याला आपण म्हणूयात मेल गॅमेट. आपण सिम्बॉल दाखवूयात, हा मेल गॅमेट आहे आणि हा फिमेल गॅमेट आहे. ह्याच्यापासून तयार झाला काय, झायगोट. ह्याला आपण म्हणतो काय. आता हा झायगोट पुढे जाऊन डिवाइड होईल, खूप साऱ्या सेल्स मध्ये डिवाइड होईल आणि एक पुढे जाऊन एक छोटासा सीड तयार होईल. ठीक आहे, तर आपण याला आता हा जो सीड तयार झालेला आहे यामध्ये एम्ब्रिओ प्रेझेंट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये नवीन प्लांट तयार करण्याची ॲबिलिटी आहे. तर आपला उद्देश काय आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, नवीन ऑफस्प्रिंग तयार करणे, हा एक आपला उद्देश आहे. मग मला सांगा, हे एक मेल गॅमेट आहे, हा मेल गॅमेट एका ठिकाणी तयार झाला, हा फिमेल गॅमेट एका ओव्हरी मध्ये तयार झाला आणि त्याच्यापासून एक झायगोट तयार झाला. आणि हा झायगोटने काय तयार केलं, तर सीड तयार केला. या झायगोटने काय तयार केलं, सीड. आता हा जो सीड आहे पुढे जाऊन तो कशात कन्वर्ट व्हायला आहे, हा पुढे जाऊन एका ह्यूज ट्री मध्ये कन्वर्ट होत आहे, नवीन ट्री तयार करतोय. आता हा जो ट्री तयार झालेला आहे हा कशाचा आउटपुट आहे, तर सेक्शुअल रिप्रोडक्शनचा आउटपुट आहे. याच्यापासून एक नवीन सीड तयार झालं. आता हा जो सीड आहे तो पुढे जाऊन एका मोठ्या ह्यूज ट्री मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे काय, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन पासून गॅमेट फॉर्मेशन होणं गरजेचं आहे, गॅमेटचं फ्युजन होणं गरजेचं आहे. गॅमेट फ्यूज झाले की झायगोट तयार होतो. आणि मला सांगा, आता इथं हॅप्लॉइड डिप्लॉइड नेचर जर तुम्हाला आपण विचारलं, मेल गॅमेट कसा आहे, हॅप्लॉइड आहे. फिमेल गॅमेट कसा आहे, हॅप्लॉइड आहे. आणि झायगोट कसा असेल, डिप्लॉइड आहे. सीड मध्ये सगळे सेल्स कसे असतील, डिप्लॉइड असतील. प्लांट मध्ये सेल्स कसे असतील, डिप्लॉइड असतील. ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवा की कोणता सेल हॅप्लॉइड असेल, कोणता डिप्लॉइड असेल. आपली बॉडी आहे, आपण एक मॅच्युअर ऑर्गॅनिझम्स आहोत. आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक सेल जर घेतली, आपल्या बॉडीतले प्रत्येक सेल डिप्लॉइड निघेल. तसंच या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होत असतं तेव्हा गॅमेट्स असतात, कसे असतात, हॅप्लॉइड असतात. आणि ते गॅमेट फ्यूज झाल्यानंतर डिप्लॉइड ऑर्गॅनिझम्स तयार होतात. ठीक आहे, हे गॅमेट्स कसे असतात, हॅप्लॉइड असतात. आणि त्याच्या फ्युजन पासून जे झायगोट पासून जी ऑर्गॅनिझम तयार होतो ते सगळे डिप्लॉइड निघतात. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशन सेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. तर आता आपल्या नेक्स्ट पॉईंट कडे येऊयात. आपल्याला आता खूप इम्पॉर्टंट पॉईंट बघायचा आहे. रिप्रोडक्शन इन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर स्टडी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर.
फ्लावरचं स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. आता फ्लावर बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना असं समजतं की हे बघा, फ्लावर ज्या स्टेम पासून आरायज होतो. ठीक आहे, फ्लावर स्टेम पासून आरायज होतो. आता फ्लावर मध्ये खूप छान कन्सेप्ट आहेत बघा. हा जो ग्रीन कलरचा रिजन खालच्या साईडला दिसत आहे तो आहे कॅलिक्स. त्याला आपण म्हणायचं कॅलिक्स. त्यानंतर हे कलरफुल येलोइश कलरचा जो रिजन दिसायला तो कोरोला. त्यानंतर हा जो रिजन दिसत आहे त्याला आपण अँड्रोशियम म्हणतो. हे बघा, हा जो रिजन इथं झूम करून दाखवलाय हे आहे अँड्रोशियम. आता अँड्रोशियम म्हणजेच त्याला आपण स्टॅमेन पण म्हणतो. ठीक आहे, अँड्रोशियम म्हणजे अँड्रो म्हणजे मेल. हा कसला असेल? मेल पार्ट असेल, प्लांट मधला मेल पार्ट. हा जो सेंट्रल ग्रीन रिजन दिसायला असला एलॉंगेटेड रिजन जिथं झूम करून दाखवलाय, या रिजनला आपण काय म्हणतो? इथे खालच्या साईडला मी दाखवतो, या रिजनला म्हणतो आपण गायनेशियम. त्यालाच आपण पिस्टिल पण म्हणतो. सिंग्युलर त्याला आपण कार्पेल म्हणतो. ठीक आहे, तर असे हे फ्लावरचे पार्ट्स आहेत. फ्लावरच्या पार्ट्सला आपण मेल पार्ट जो असेल त्याला म्हणतो अँड्रोशियम, फिमेल पार्ट जो आहे त्याला म्हणतो गायनेशियम. अँड्रोशियमला दुसरं नाव आहे स्टॅमेन, गायनेशियमला दुसरं नाव असेल पिस्टल. आणि जे ग्रीन पार्ट आहे त्याला आपण कॅलिक्स म्हणतो. जे कलरफुल रिजन आहे त्याला आपण कोरोला म्हणतो. ठीक आहे, त्याला सेपल्स आणि पेटल्स देखील म्हणतो. पेटल्स कलरफुल असतात, सेपल्स कसे असतात? ग्रीन इन कलर असतात. ठीक आहे, तर हे फ्लावर बद्दलची एक छोटीशी इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, त्याच्या स्टाल्क रिजनला म्हणजे फ्लावरचा जो स्टाल्कचा रिजन आहे बघा, हा ब्लॅक कलर मध्ये दाखवतोय त्याला आपण पेडिकल म्हणतो. ठीक आहे, पेडिकल रिजन म्हणतो. तर या फ्लावर मध्ये खूप सारे रिजन्स आहेत. बघा ना कसलं कलरफुल पार्ट दिसतोय आपल्याला. यामध्ये जे येलो कलरचे पेटल्स आहेत, आता इथं पेटल्स दाखवलेत का आपण? ठीक आहे, इथे दाखवलेत. कोरोला म्हणजे काय? पेटल्स असतील. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो? पेटल्स म्हणतो. आणि या ग्रीन रिजन्सला आपण काय म्हणतो? सेपल्स म्हणतो. म्हणजे पेटल्स आणि सेपल्स आहेत. पेटल्सचं काम काय? एवढे कलरफुल का आहेत? का आहेत? कारण त्यांना इन्सेक्ट्सला अट्रॅक्ट करायचंय, त्यांना पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट करायचंय. पॉलिनेटर्स कशाने अट्रॅक्ट होतात? कलर्सने अट्रॅक्ट होतात असं त्यांचं म्हणणं आहे. ग्रीन कलरचा जो रिजन आहे, जेव्हा एखादा प्लांट छोटासा बड असतो, बड फॉर्म मध्ये असतो, तेव्हा त्याच्यामध्ये पेटल्स लपलेले असतात. त्यावेळेस त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम हे सेपल्स करतात. जेव्हा फ्लावर ओपन होईल तेव्हा ते सेपल्स एकदम छोटे बॉटम रिजनला एग्रीगेट होऊन बसतात. ठीक आहे, त्यामध्ये लपलेले आहेत आपले मेल आणि फिमेल पार्ट्स. आता एकाच फ्लावर मध्ये मेल आणि फिमेल पार्ट्स असतात का? असू शकतात. एकाच पार्ट मध्ये फक्त मेल पार्ट किंवा फक्त फिमेल पार्ट असू शकतात का? असू शकतात. त्यानुसारच आपण काय केलंय, फ्लावर्सला दोन टाइप्स मध्ये डिफरन्शिएट केलेलं आहे. एक फ्लावर जे आहे त्याला आपण बायसेक्शुअल फ्लावर म्हणतो. ठीक आहे, बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय? याच्यामध्ये मेल पार्ट प्लस फिमेल पार्ट दोन्ही इन्व्हॉल्व असते. त्याला काय म्हणायचं आपण? त्याला बायसेक्शुअल फ्लावर. बाय म्हणजे दोन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाय म्हणजे काय असतं? दोन असतं. बायसेक्शुअल फ्लावर ज्यामध्ये मेल अँड्रोशियम प्लस फिमेल गायनेशियम दोन्ही पार्ट्स प्रेझेंट असते त्याला बायसेक्शुअल फ्लावर म्हणायचं. दुसरा टाइप आहे युनिसेक्शुअल फ्लावर. आता युनि म्हणजे एक, आपल्या सगळ्यांना माहिती आहे कन्सेप्ट. युनि म्हणजे एक तर मेल पार्ट असेल और फिमेल पार्ट असेल, म्हणजे एक तर अँड्रोशियम असेल किंवा गायनेशियम असेल, त्याला आपण युनिसेक्शुअल फ्लावर म्हणायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे फ्लावरचं, ज्यामध्ये मेल पार्ट पण आहे आणि फिमेल पार्ट पण आहे. ठीक आहे, आता एकदम डिटेल आपण मेल आणि फिमेल पार्टला स्टडी करण्या अगोदर आपण फ्लावरचा यूज कुठे कुठे होतो एकदा ते व्हेरीफाय करून घेऊया, त्यानंतर आपण बघूया. ठीक आहे, फ्लावरचा यूज कुठे कुठे होतो ही एक चांगली कन्सेप्ट आहे. आता यूज मध्ये आपल्या स्टुडंटचा फेवरेट पार्ट येतो की फ्लावरचा यूज कुठे कुठे होतो. तर फ्लावर्स आपण खूप सारे इमोशन्स एक्सप्रेस करण्यासाठी फ्लावरचा वापर करतो. त्यामध्ये काही चांगले इमोशन्स पण आहेत, काही बॅड इमोशन्स पण आहेत. त्यामध्ये लव, एखाद्यावर प्रेम व्यक्त करायचं असेल तर तिथे देखील आपण फ्लावरचा वापर करतो. फ्लावर दिल्यामुळे
एक ह्युमॅनिटी जनरेट होते. ठीक आहे, एक लगाव असतो, एक अफेक्शन असतं. ठीक आहे, तर ते लव्ह शो करण्यासाठी पण फ्लावरचा वापर केला जातो. ज्यामध्ये म्हणजे आपण मूवीज मध्ये वगैरे बघतो की 2 प्रकारचे इमोशन्स आपण जनरेट करतो बाय फ्लावर्स. जर तुम्ही रेड रोज जर तुम्ही वापरला तर ते साईन असतं लव्ह शो करण्याचं. आणि जर तुम्ही येल्लो कलर जर वापरला तर ते एक साईन आहे फ्रेंडशिपचं. म्हणजे अशा ठिकाणी आपण फ्रेंडशिप लव्ह एक्सप्रेस करण्यासाठी फ्लावरचा वापर करतो. डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ कलर वरनं पण ठरतं. हे असे एक्सप्रेशन्स इमोशन्स एक्सप्रेस करण्यासाठी फ्लावर्सचा वापर केला जातो. ठीक आहे, आणखीन कुठे वापर केला जातो तर अफेक्शन शो करण्यामध्ये पण केलं जातं. की आपण आपल्या घरामध्ये कोणी समजा फॉर एक्झाम्पल कोणी आजारी आहे, काही आहे, आपण काही ठिकाणी फ्लावर्स वगैरे घेऊन जातो. त्यांचं एक चांगलं एक पॉझिटिव्ह वाईब्स म्हणून त्यांना ते फ्लावर्स आपण देतो. अफेक्शन शो करण्यासाठी पण, काही ठिकाणी हॅपीनेस शो करण्यासाठी, कोणत्याही फंक्शनला वगैरे जात असताना आपण फ्लावर्स घेऊन जातो, काही बुके घेऊन जातो, तिथे पण फ्लावर्स आपण वापरतो. ग्रीफ मध्ये, काही दुःखामध्ये पण आपण फ्लावर्सचा वापर करतो. मॉर्निंग मध्ये पण आपण फ्लावरचा वापर करतो, ज्यामध्ये आपण जिथे कुठे डेथ झालेली असेल तिथे फ्लावर्स आपण देऊन एक आपलं इमोशन्स त्यांच्या प्रती आपण एक्सप्रेस करतो. त्यानंतर कंपॅशन मध्ये पण फ्लावरचा वापर केला जातो. काही होप असेल कोणाला काही होप असेल, काय असेल, आपण त्यांना फ्लावर्स देऊन त्यांना आपल्या फिलिंग्स ते एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी पीस ऑफ माइंड जिथे मिळतो त्यामध्ये फ्लावर्सचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. की ज्या ठिकाणी फ्लावर्स जास्त असतात तिथं पीस खूप जास्त असतं. तिथली एअर, तिथल्या वाईब्स वेगवेगळ्याच असतात. त्यामुळे कोणत्याही गार्डन्स मध्ये वगैरे तुम्हाला फ्लावर्स जास्त पाहायला मिळतील. ठीक आहे, तर हे फ्लावर्सचे युजेस आहेत. या ठिकाणी फ्लावर्सचा वापर केला जातो आणि हे प्रत्येक पॉइंट तुम्हाला एनसीईआरटी मध्ये मिळेल. मी फक्त इथे इमेजेसच्या फॉर्म मध्ये तुम्हाला शो केले, ज्यामुळे त्या कन्सेप्ट तुम्हाला मेमोराइज होताना सोपं जाईल. या इमेजेस तुमच्या डोळ्यासमोर आल्या तर तुम्ही त्या गोष्टी इझिली मेमोराइज करू शकता. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट पार्ट कडे जाऊयात की रिप्रोडक्शन इव्हेंट्स स्टडी करण्या अगोदर आपल्याला या प्लांटमध्ये मेल आणि फिमेल पार्ट्स बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल. जर तुम्हाला ह्या फ्लावर बद्दलची इन्फॉर्मेशन झालेली असेल, टाइप्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनला बघितलं. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं हे बघायचं असेल तर आपल्याला त्या मेल आणि फिमेल पार्ट्सला डिटेलमध्ये स्टडी करावं लागेल. ठीक आहे, इथपर्यंतचा पॉइंट कसा वाटला हे तुम्ही सांगा. लाईक करा. जर तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करायला शिका. काही स्टुडंट्स आपले फक्त सेशन बघत राहतात, काही येतात, व्हिडिओ चालू करतात, मध्येच गायब होतात. असं करू नका. जर तुम्ही खरंच डेडिकेटेड असाल तर सेशन प्रॉपरली बघा. सेशन मधले इन्फॉर्मेशन तुमच्या नोट्स मध्ये ऍड करा. काही क्वेश्चन्स तुम्हाला पडत असतील तर तुम्ही ते विचारू शकता. तर स्टडी करा. आजचं सेशन आपण इथेच एंड करूयात. नेक्स्ट सेशन मध्ये बघूयात आपण रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं, किती स्टेप्स मध्ये होतं. या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसत असेल की रिप्रोडक्शनचे 3 इव्हेंट्स होतात. एक असतं प्री फर्टिलायझेशन, गॅमेट फ्युजनच्या अगोदर होणारी प्रोसेस जी आहे त्याला प्री फर्टिलायझेशन म्हणतो. एक असते फर्टिलायझेशन, जिथे पोस्ट फर्टिलायझेशन म्हणजे गॅमेट फ्यूज झाल्याच्या नंतरच्या इव्हेंट्स काय काय आहेत. आता या प्रत्येक इव्हेंटला आपल्याला स्टेप वाईज प्रॉपर बघायचं आहे. हा चॅप्टर संपल्यानंतर मी गॅरंटी देतो की तुम्ही ह्या चॅप्टरचे कोणतेच क्वेश्चन तुमचे राहणार नाही. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सुटेल. तर याची गॅरंटी मी घेतो. फक्त तुम्ही सेशन प्रॉपरली बघत चला, रिव्हिजन करत चला, अभ्यास करत चला. तर आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू.